अशी होती गर्दी. जाऊन येतो. आज आपण जर बघत असाल की काँग्रेस पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती इथे सुरुवात करण्यात आलेली आहे. 2 दिवस हा कार्यक्रम मुलाखतीचा इथे पक्ष कार्यालयात होत आहे आणि पहिल्यांदा असं झालंय की काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्याचंच कारण जर आपण बघितलं तर भविष्यात काँग्रेस पक्षाची या महानगरपालिकेमध्ये सत्ता येणार आहे, इच्छुकांच्या संख्येवरनं आपल्याला दिसतंय. परंतु काँग्रेस पक्ष हा बारकाईने उमेदवाराची चाचपणी करत आहे. निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार की जो लोकांमध्ये राहतोय, लोकांसाठी काम करतोय आणि तो निवडून येऊ शकतो, अशा उमेदवाराची निवड ही पक्षाकडनं होणार आहे. आज आपण जर बघितलं असेल की या गेल्या 10 वर्षामध्ये आज महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या राज्य सरकारने घेतल्या नाही. त्या निवडणुका घेतल्या नसल्यामुळं या शहरामध्ये बरेचसे प्रश्न हे रस्त्याचे असतील, विजेचे असतील, गटारीचे असतील, ह्या समस्या इथं निर्माण झालेल्या आहेत. परंतु भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता इथे येणार आहे आणि त्या माध्यमातून या शहराचा आणि या परिसराचा विकास हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं तिथे करण्यात येईल. ज्यांनी उमेदवारी मागितली नाही फॉर्म भरला नाही अशांना ऐनवेळी तुम्ही उमेदवारी देणार नाही. आता पक्षामध्ये काय आहे की ज्यांनी पक्षाकडे अर्ज केलाय त्याचाच विचार आज इथे होणार आहे. आयात उमेदवार आम्ही इथे देणार नाही आहोत आणि ज्यांनी उमेदवारी दिली आहे पदाधिकारी असला पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया. आज पक्षाकडे अर्ज करणे, आता आज आम्ही ज्या मुलाखती घेणार आहोत त्या मुलाखती घेतल्यानंतर या सगळ्या डेटा जो आहे तो आम्ही प्रदेश काँग्रेसला पाठवणार आहोत. 25 तारखेला राज्य निवड मंडळाची बैठक आहे. त्या राज्य निवड मंडळाच्या बैठकीमध्ये तिथे उमेदवार हे निश्चिती होणार आहे. निश्चितच आपण जसं म्हणालात की प्रशासक जेव्हापासनं या महानगरपालिकेवरती आहे, आज रस्त्याचे प्रश्न असतील, धुळी असेल, ट्रॅफिक असेल, या अत्यंत ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आणि एक अभ्यासू नगरसेवक ज्याला या प्रश्नांची जाण आहे असे उमेदवार काँग्रेस पक्षाच्या वतीनं तिथे देण्यात येतील आणि ज्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे, जो पक्षामध्ये सक्रिय काम करतोय, जो लोकांसाठी काम करतोय आणि ज्याला त्या प्रश्नांची जाण आहे असाच उमेदवार काँग्रेस पक्षाकडनं देण्यात येईल. लातूरसाठीचे जे निरीक्षक आहेत प्रबळ जितेंद्रजी दहाडे, अत्यंत अनुभवी निरीक्षक लातूरला प्रदेश काँग्रेसने दिलेले आहेत. सर्व गोष्टींचा अभ्यास ही आणि जिल्हा प्रभारी म्हणून आम्ही अभ्यास करून प्रदेश काँग्रेसला आम्ही या उमेदवारांची शिफारस करणार आहोत. त्यांनी जसं सांगितलं की तो पक्षाचा निष्ठावंत असावा, अभ्यासू असावा, प्रश्नांची जाण असावी आणि सोडवण्याची कॅपॅसिटी असावी, जी अवस्था झाली शहराचं. तर या सर्व बाबींचा विचार करून ही उमेदवारी फायनल करणार. अनेक तरुण शहर सुद्धा या ठिकाणी पक्षामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांनी सुद्धा आघाडीने गेल्या काही काळात काम केलेलं आहे. असा विचार केला जाणार आहे, तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार. 100% जुने आणि नवे दोन्हीचाही संगम साधला जाणार. जास्तीत जास्त तरुणांना देण्याचा प्रयत्न राहील आणि हीच भूमिका आमच्या पक्षाची आणि सर्वांची. नवोदितांना जास्त संधी देण्यात येईल, परंतु जुन्यांनाही न विसरता संगम साधण्याचा प्रयत्न केला जाईल.